हॅलो फ्रेंड्स, लाकडी फर्निचरची काळजी घेणं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि हे बघा, या लाकडी फर्निचरवर असे व्हाईट पॅचेस, बुरशी किंवा व्हाईट थर जमा होतो आणि ते दिसायलाही खराब दिसतं. आणि आपण जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपलं फर्निचर, दरवाजे, खिडक्या जे आहेत, डायनिंग टेबल, तो पण खराब होऊ शकतो. तर यासाठी आपण काय करावं की जेणेकरून आपण आपल्या लाकडी फर्निचरची काळजीही घेतली जाईल आणि तेही कमी खर्चामध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हेच शेअर करणार आहे. त्यासाठी 3 स्टेप प्रोसेस जी आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही बिलकुल व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला इझी सोल्युशन्स मिळून जाईल आणि एकदम तुमचं फर्निचर चकचकीत होईल नव्यासारखं. बजी बबल्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 स्टेप सोल्युशन देणार आहे, ज्यात तुम्हाला तुमच्या लाकडी फर्निचरची काळजी कशी घ्यायची, त्याला एकदम नवीनसारखं कसं ठेवायचं. तर तुम्हाला हे कंटेंट हेल्पफुल वाटलं, व्हिडिओ हेल्पफुल वाटला, तर तुमच्या फॅमिलीबरोबर तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. चला, स्टेप फर्स्ट, पहिली प्रोसिजर काय आहे. तुम्हाला जो पण लाकडी फर्निचर जे आहे ते साफ करायचं असेल, त्यामधून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काढून घ्या. आणि ही जी बुरशी किंवा आपण व्हाईट पॅच म्हणतो, तो मोस्टली जिथे हवा खेळती राहत नाही, ज्या हवेमध्ये जास्त आर्द्रता आहे, पाण्याचं प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी हे जे बुरशीचे प्रमाण किंवा सीलन किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या जास्त होतात. जसं मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे हवा बंद हवा असते, घरांमध्ये व्हेंटिलेशन नाहीये, चेन्नईसारख्या ठिकाणी जिथे नेहमीच दमट वातावरण बनलेलं राहतं आणि तुमच्या घरामध्ये हवा खेळायला बिलकुल जागा नाही, अशा ठिकाणी ही बुरशीचा टाईप जो आहे तो जास्त बनतो. तर सगळं सामान मी काढून घेतलेलं आहे आणि आता मी ते साफ करते. पण साफ करायच्या आधी तुम्ही मास्क बिलकुल विसरायचा नाही, कारण भरपूर जणांना धुळीची ॲलर्जी असते. आणि हे जे आहेत व्हाईट पॅचेस, ती बुरशी किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, तर ते आपल्या श्वसन नलिकेत जाऊन आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. तर तुम्ही मास्क लावून हे जे आहे, ज्याच्यावर हे व्हाईट पॅचेस आलेले आहेत, ते व्यवस्थित तुम्ही कोरड्या फडक्याने पुसून घ्या. एकने एक कोना जो आहे तो व्यवस्थित आपल्या फर्निचरचा पुसून घ्यायचा. आणि हे जे व्हाईट पॅचेस जे आहे ते जनरली जिथे जो कप्पा आपण जास्त ओपन करत नाही त्या कप्प्यांमध्ये जास्त होतात, किंवा जिथे मॉइश्चर जास्त आहे त्या ठिकाणी जास्त होतात. त्याच्यामुळे तुम्ही हे जे आपलं लाकडी फर्निचर आहे ते डायरेक्ट दरवाजा किंवा खिडकीच्या जवळ न ठेवता थोडा डिस्टन्स ठेवून ठेवा, जेणेकरून ते पाणी जे आहे ते डायरेक्ट पाणी जे आहे ते आपल्या फर्निचरला एफेक्ट करणार नाही आणि ह्या गोष्टी होणार नाही. हे बघा, हा जो कॉर्नर्स असतो ते चांगले पुसायचे. आता सेकंड स्टेप, यासाठी आपण बनवणार आहोत पॉलिश, जेणेकरून ती बुरशी आणि आपलं जे फर्निचर आहे ते क्लीन होईल. यासाठी मी काय घेतलं, व्हिनेगर, व्हाईट व्हिनेगर, खायचं व्हिनेगर जे असतं ते मोस्टली आपल्या घरात मिळतं. आणि दुसरं आहे कोकोनट ऑइल, नारळाचं तेल. या दोघांचं प्रमाण जे आहे ते आपण आपल्या फर्निचर आणि आपल्याला किती गोष्टी पुसायच्या त्याच्यानुसार. आता मला फक्त एकच टीव्ही युनिट पुसायचं आहे, पण ते बऱ्यापैकी मोठं आहे, म्हणून मी ऑलमोस्ट 1 कपभर व्हिनेगर घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे कोकोनट ऑइल ऍड करेल. चांगलं मिक्स करायचं त्याला. आणि मग नंतर हेच सोल्युशन तुम्ही ॲज अ वुडन पॉलिश म्हणून यूज करणार, किंवा हे जे आपण क्लिनिंगसाठी एजंट म्हणून पण याचा यूज करू शकतो कोणत्याही लाकडी फर्निचरसाठी. मग तुम्ही टेबल क्लीन करा, दरवाजे क्लीन करा, खिडक्या क्लीन करा, आपले वॉर्डरोब्स असतात, कबर्ड्स असतात, ते पण तुम्ही क्लीन करू शकतात. हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं आणि एका स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही ते भरून घ्या. स्प्रे बॉटलमध्ये का बरं, कारण त्याचं ऍप्लिकेशन जे आहे ते इझी होईल, आपल्याला इझिली ते अप्लाय होईल सगळ्या ठिकाणी आणि आपल्यालाही काम जे आहेत ते पटापट होतील. हे बघा, मी एका स्प्रे बॉटलमध्ये याला ओतून घेतलेलं आहे. आणि मग नंतर हेच जे सोल्युशन जे आपण घरी बनवलं, होममेड सोल्युशन, ते आपण वापरणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला, हेल्पफुल वाटला, तर तुम्ही तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स बरोबर जरूर शेअर करा, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये वुडन फर्निचर मोस्टली असतात. लाकडाचे दरवाजे, लाकडाचे कपाट असतातच आणि त्यासाठी हे खूप हेल्पफुल आहे. तर हे बघा, आता हा जो स्प्रे आहे तो मी सगळीकडे थोडं थोडं करत स्प्रे करेल
प्रत्येक वेळेस तुम्ही ज्यावेळेस पण स्प्रे कराल त्यावेळेस त्याला जरासं हलवून घ्यायचं, जेणेकरून जो त्यांचं ऑइल आणि व्हिनेगरचं जे मिक्सचर आहे ते व्यवस्थित मिक्स होईल आणि मग त्याचं एक लेयर बनेल। हे बघा, असं व्यवस्थित तुम्ही त्याला स्प्रे करायचं, कोपरानी कोपरा स्प्रे करून घ्यायचा छानपैकी आणि त्याला परत कोरड्या कपड्यानेच पुसायचं, ओला कपडा लावायचा नाही। ओला कपड्याने वुडन फर्निचर खराब होईल, लाकडी फर्निचर खराब होईल, म्हणून तुम्ही हे पण कोरड्या कपड्यानेच पुसायचं व्यवस्थित। चांगलं रब करून हे सोल्युशन तुम्ही तुमच्या सगळ्या फर्निचरला लावून घ्या। सगळा काना कोपरा जो आहे तो व्यवस्थित ह्या सोल्युशनने साफ करा, पुसा, तर तुम्हाला लगेचच फरक दिसेल। लगेचच जी व्हाईट पॅचेस जे आहेत ते डिसअपियर होतील, ते नाहीसे होतील आणि छानपैकी तुमच्या एका आपल्या लाकडी फर्निचर आहे त्याला एक छानशी चकाकी येईल। हे बघा, आता मी नेक्स्ट स्टेप तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्याने तुमचं जे वुडनचं फर्निचर आहे, लाकडी दरवाजे आहेत ते एकदम नव्यासारखे चकाकतील त्याच्यासाठी, आणि एक लेयर पण बनेल की जेणेकरून तुमचा जो वुडन फर्निचर आहे ते एकदम नव्यासारखं दिसेल आणि त्याच्यावर परत ह्या गोष्टी होणार नाहीत। एक छोटासा आपला कापडाचा तुकडा घ्यायचा आणि कोकोनट ऑइल जे आहे किंवा नारळाचं जे तेल आहे ते त्या कापडावर व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि हा झाला तुमचा वुडन पॉलिशचा प्रोटेक्शन लेयर। या ज्या नारळाच्या आपण तेल लावलेला जो कपडा आहे त्याच्याने तुमचं सामान फर्निचर जे आहे लाकडी ते एकदम छान पुसून घ्या। याच्याने काय होईल, तुमच्या ह्या फर्निचरवर जे क्लीन केलेलं आहे त्याच्यावर अजून एक छान प्रकारे चकाकी येईल, एकदम नवीन सारखं ते चकाकायला लागेल आणि त्याच्यावर एक प्रोटेक्शन पण येईल की जेणेकरून त्याचा पाण्याशी संबंध जरी आला तरी त्याच्यावर डायरेक्ट बुरशी किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या लवकर येणार नाहीत। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही पुसून घेतला कानाकोपरा ह्या ऑइलच्या फडक्याने तरी सुद्धा खूप छान एक चकाकी येते आणि एक रेजिस्टन्स बनतो पाण्याच्या कंटेंटमध्ये आणि तुमच्या जो वुडन फर्निचर आहे त्याच्या सरफेसमध्ये। हे बघा, इथे एकदम क्लिअरली तुम्हाला व्हिजिबल होईल जो पुसलेला पोर्शन आहे तो किती वेगळा दिसतो आणि जो पोर्शन बाकी आहे तो किती एकदम वेगळा दिसतो। हे बघा, एकदम छान चकाकी जी आहे ती तुमच्या फर्निचरला येते। हे बघा, आणि एक छानसा लेयर जो आहे प्रोटेक्शनचा तो पण तुमच्या फर्निचरला मिळतो। एकदम इझी आहेत या सगळ्या स्टेप्स आणि सगळे इन्ग्रेडियंट जे मी वापरले आहेत ते घरी नेहमी अवेलेबल असतात। नारळाचं तेल प्रत्येकाच्या घरी असतं जे आपण केसांना लावतो, त्याच्याने तुम्ही पुसू शकता। तुम्ही दुसरं पण तेल यूज करू शकता, जनरली गोडे तेल पण यूज करतात, पण गोडे तेल जास्त चिकट असतात, त्याच्याऐवजी तुम्ही कोकोनट ऑइल यूज करा आणि त्याच्याने पण तुम्हाला सेमच इफेक्ट जो आहे तो मिळतो। हे बघा, झालं तुमचं फर्निचर एकदम नवीन सारखं, एकही कानाकोपरा न सोडता तुम्ही छानपैकी तुमचं फर्निचर जे आहे त्याला ह्या 3 स्टेप प्रोसेसमधून तुम्ही जेव्हा यूज करता काढतात त्यावेळेस तुमचं फर्निचर एकदम नवीन दिसतं आणि नवीन सारखं त्याला लुक येतो, क्लीन होतं आणि त्याच्यावर एक प्रोटेक्शनचा लेयर पण बनतो। तर जरूर ही ट्रिक वापरा। तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा। तुमच्या घरच्यांना, फॅमिली मेंबरला, फ्रेंड्सला तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण प्रत्येकासाठी ही इन्फॉर्मेशन युजफुल आहे आणि ह्या गोष्टी मोस्टली पावसाळ्यात होतात। तर पावसाळ्याच्या आधी आणि पावसाळ्यामध्ये पण तुम्ही दर महिन्याला याची क्लिनिंग केली तर तुमचं फर्निचर जे आहे ते एकदम नव्यासारखं पण दिसेल आणि ते लॉंग टर्मसाठी यूज होईल। तुम्हाला हा कंटेंट हेल्पफुल वाटला, माझा व्हिडिओ छान वाटला, माहिती आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।